सर्वप्रथम मी बोलता महाराष्ट्राचे मनापासून आभार मानतो, तसेच आपला न्यूज चॅनलचेही आभार मानतो। त्यांनी वेळोवेळी इथं फुले शाहू आंबेडकर चळवळ वाढवण्यामध्ये त्यांचं अमूल्य मोलाचा वाटा आहे। ते आमच्या एका हाकेला धावून येतात आणि निस्वार्थीपणानं आमच्या फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या बातम्या लावतात। तसेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व व्यापारी बंधूंचं तसेच सर्व समाज बांधवांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी आमच्या एका हाकेला आव देऊन सर्व परतूरचं मार्केट बंद ठेवलं, बाजारपेठ बंद ठेवलं। तसेच परभणी इथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे। जो हरामखोर पवार आहे त्यांनी संविधानाची नासधूस केलेली, आत्तापर्यंत अद्यापही त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला नाही। आमची शासनाला व प्रशासनाला एवढीच मागणी आहे, त्या हरामखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तसेच आमचा एक बांधव भीमसैनिक एक वडार समाजाचा तिथं शहीद झालेला आहे, जो सूर्यवंशी आहे, त्याची पोलीस कस्टडीमध्ये म्हणजे एक प्रकारे घोरमान नावाच्या PIनं मर्डर केला आहे असा सरळ आरोप आहे। त्या घोरमानवर बी 302चा गुन्हा दाखल करून त्याला म्हणजे जन्मठेपेची शिक्षा द्यायला पाहिजे, ही अशी आमच्या सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं व परतूरच्या वतीनं एक आमची मागणी आहे। जय भीम जय संविधान। आज आम्ही परतूर येथे SDM कार्यालयावर संविधानाच्या सन्मानासाठी आम्ही मोर्चा आयोजित केला होता। त्याच्यामध्ये परभणीच्या घटनेचा निषेधसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये दाखवला, त्याच्यामध्ये आम्ही निषेध केलेला आहे। आणि विशेष म्हणजे जी कस्टडियल डेथ झालेली आहे विठ्ठल व्यंकट सूर्यवंशी याची जी त्या ठिकाणी कस्टोडियल डेथ झालेली आहे, त्या डेथचा निषेध करण्यासाठी सुद्धा आम्ही आलोत। एवढंच नव्हे तर आम्ही या प्रमुख 15 मागण्या केलेल्या आहेत। त्या 15 मागण्यामध्ये ज्यांच्यावर पोलीस ॲक्शनची कारवाई झालेली आहे, जे जखमी आहेत, जे उपचार त्यांच्यावर परभणी रुग्णालयामध्ये चालू आहेत, त्यांना शासनाने मदत करावी। विठ्ठल सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना त्याच्या कुटुंबियापैकी एका जणाचं नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये पुनर्वसन करावं, 50 लाख रुपये त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे। आणि सोबतच ज्या महिला आहेत त्यांना फार अमानुषपणे जी मारहाण झालेली आहे कस्टडीमध्ये, तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जे संरक्षण आहे ते मिळालं पाहिजे आणि त्यांचंसुद्धा पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे। आणि विशेष म्हणजे आमचं हे म्हणणं आहे की एकीकडे परभणीमध्ये संविधानाचा अपमान होतो आणि तिकडे संसदेमध्ये 2 दिवसाचं संविधानाच्या संदर्भात 75 वर्ष पूर्ण झाले, अमृत कालामध्ये संविधानाच्या सन्मानासंदर्भात 2 दिवसाचं विशेष अधिवेशन केंद्र सरकार बोलवतं, परंतु त्या घटनेमध्ये त्या अधिवेशनामध्ये परभणीच्या घटनेचा किंवा संविधानाच्या सन्मानासंदर्भात कुठलाही उल्लेख होत नाही। ही फार खेदाची गोष्ट आहे। या अधिवेशनामध्ये आता आम्ही संसदेचं अधिवेशन तर बघितलंच आहे, परंतु आता नागपूरमध्ये जे सरकारचं विशेष हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये परभणीच्या घटनेच्या संदर्भात विरोधक काय भूमिका घेतात। तसं तर अंबादास दानवे विधान परिषद सदस्य यांनी महाविकास आघाडीचा या सर्व मोर्चांना पाठिंबा आहे असं जाहीर केलेलं आहे। महाराष्ट्र बंदला सुद्धा पाठिंबा आहे असं जाहीर केलेलं आहे। माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी 16 डिसेंबरला आपण महाराष्ट्र बंदचा जो कॉल केला होता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळालेला आहे। परतूरच्या व्यापारी संघ, मोंढा विभाग आणि गाव विभाग सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला। त्यांनीसुद्धा दुकानं बंद ठेवली आणि आमच्या संपाला एकदम जो शांततेचं जे स्वरूप आहे, संविधानिक स्वरूप आहे, ते देण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्या व्यापारी संघाचीसुद्धा आभार मानतो। सर्वच राजकीय पक्षाचे लोकसुद्धा या ठिकाणी आले, त्यांनीसुद्धा आपल्या पद्धतीने त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांचीसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी असणारा जो भीमसैनिक आंदोलक आहे याने फार संयमाची भूमिका घेतली। बाबासाहेबांचा कायदा आहे, बाबासाहेबांचं संविधान आहे आणि संविधानाचं रक्षण करण्याचं काम आपलं आहे, याची त्यांनी फार जाण राखली। त्याबद्दल त्यांचेसुद्धा आम्ही या ठिकाणी संयोजक म्हणून आभार मानतो। आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी फार मोलाचं सहकार्य केलं, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो। आणि समाजाला एक विशेष मला एक महत्त्वाचा मोलाचा सल्ला द्यायचा आहे। कुठली चळवळ किंवा आंदोलन करत असताना आपल्याला अभ्यासपूर्ण आंदोलनाचं शास्त्र समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आंदोलन करायचं आहे। भावनिक आंदोलन करून आपण या अगोदर विद्यापीठाचा नाम विस्ताराचा जो आंदोलन होतं त्याच्यामध्ये कित्येक परिवार आपले बर्बाद झालेले आहेत। त्यानंतर खैरलांजीचं आंदोलन झालं, त्यामध्ये सुद्धा आपल्या कित्येक तरुणांचे भविष्य बर्बाद झालेले आहेत। त्यामुळे अशा काही घटना जर घडत असतील तर त्या घटना घडत असताना एक समाजकंटक असतो आणि एक समाजकंटकाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी 500 ते 600 भीमसैनिक त्या ठिकाणी विनाकारण पोलीस ॲक्शनला त्यांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे माझी समाजाला हात जोडून विनंती आहे, बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचं आंदोलनशास्त्र ते समजून घ्या आणि त्याच्यानंतरच आंदोलन चळवळ करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे। ज्येष्ठांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर तरुणांनी अतिउत्साह न दाखवून सर्व
आंदोलन कसं शांततेत राहील, संविधानिक पद्धतीने कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे. अशाच पद्धतीचं आंदोलन आज परतूरमध्ये झालं. सर्व परतूरवासियांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान. विनाशाचे जर असेच आमचे नाते असते तर आम्ही घरात नागही पाळले असते, पण चुकून बुद्धाची ओळख झाली म्हणून आम्ही शांत आहोत. रस्त्यावर उतरायचं तुम्हाला जर वाटत असेल असं काही गोष्टी करून आम्हाला तुम्ही थांबवू शकता, रस्त्यावर उतरण्याला तुम्ही रोखू शकता, तर हे बघू शकता तुम्ही सर्व समाज बांधव आम्ही आज दुपटीनं रस्त्यावर उतरलेलो आहोत. कशार्थ आम्ही कोणाला विरोध नाही करत, कोणा जाती ना धर्माला ना कोणत्या माणसाला, आम्ही फक्त त्या विनाशकारी विचाराला आणि जे विटंबना केली आम्हाला त्याचा विरोध आहे. आम्हाला कोणा जातीचा विरोध नाही, कोणा माणसाला विरोध नाही, कोणत्या एक व्यक्तीला विरोध नाही. आमचा फक्त त्या तुच्छ विचाराला विरोध आहे आमचा. बाबासाहेब म्हणले होते 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा, आणि आम्ही मरायला कधीच भेट नाहीत. हे शासनाला मी निर्भीडपणे सांगतो की आम्हाला मरण्यासाठी किंवा रस्त्यावर उतरण्यासाठी निमंत्रणाची गरज नसते. आम्ही निर्भीडपणे कुठेही उतरू शकतो. तुम्ही कितीही रोखायचा प्रयत्न करा, आम्हाला कितीही ताकद लावा, आम्ही भेणाऱ्यामधून नाहीत. आम्ही एक अलग माणसं आहेत, सर्वांना सोबत घेऊन चालणारे माणसं आहोत आम्ही, आणि नेहमीच ते करत राहणार. आणि आज बघू शकता तुम्ही की प्रत्येक जणाला वाटलं होतं की आज काहीतरी होईल, पण आम्ही एवढे शांत लोक, आम्ही बुद्धिस्ट लोक, आम्ही शांत लोक, सर्व शांततेप्रमाणे सर्वांना शाळा सुरू आहेत, आज कॉलेज सुरू आहेत, आज मेडिकल सुरू आहेत, दवाखाने सुरू आहेत, कोणालाही टच न करता आम्ही शांततेपूर्वक सर्व समाजाला 18 पगड जाती 12 बलुतीला घेऊन आम्ही शांततेपूर्वक तहसील समोर SDM ऑफिस समोर आम्ही SDM साहेबाला निवेदन दिलं आहे व जे कृत्य केलेलं आहे आणि त्या PI वर पण आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत अट्रॉसिटी आणि देशद्रोहीप्रमाणे. आणि परतूर जसं आहे आजपर्यंत इतिहास आहे परतूरमध्ये आपल्या विशेष म्हणजे आपल्या सर्व समाजातर्फे कधीच काही होत नाही, आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासनाचे बी आभार व्यक्त करतो, मीडियाचे पण आभार व्यक्त करतो.